नमस्कार, मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरच्या वड्या। कोथिंबीरच्या वड्या एकदम साध्या पद्धतीने आज आपण शिकणार आहोत। फक्त अर्धा जोडी वापरून आपण त्या झटपट कशा बनवू शकतो हे आज आपण बघणार आहोत। तर मग चला तर वळूया रेसिपीकडे। इथे मी अर्धी कोथिंबीरची जुडी बारीक चिरून घेतलेली आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 वाटी बेसन, म्हणजे साधारण 4 ते 5 चमचे बेसन आपण इथे वापरलं आहे। यासोबत तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा टाकू शकतात। त्यानंतर टाकूया चवीनुसार मीठ, धना पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा तिखट। आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपली कोथिंबीर ओली असल्यामुळे आपल्याला इथे पाण्याची गरज पडणार नाहीये। जर तुम्हाला पाण्याची गरज पडलीच तर थोडंसं तुम्ही टाकू शकता, परंतु शक्यतो इथे पाण्याची गरज पडत नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे पीठ व्यवस्थित एकजीव व्हावं म्हणून इथे थोडंसं आपण तेल वापरणार आहोत, त्यामुळे पिठाचा व्यवस्थित गोळा होईल। आता पुन्हा मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे एक भांडं घेतलं आहे, त्याला संपूर्ण बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या वड्या यामध्ये अजिबात चिकटणार नाही। अशा प्रकारे मी सर्व आपलं पीठ यामध्ये टाकलं आहे आणि व्यवस्थित दाबून घेतलं आहे, म्हणजे त्याच्या वड्या छान पडतात आणि तुटतही नाही। आता यावर आपण टाकूया तीळ। सगळ्या बाजूनी व्यवस्थित टाकायचे, त्यानंतर ते आपल्याला हाताने प्रेस करायचेत, म्हणजे ते व्यवस्थित त्याला चिकटून राहतील। अशा प्रकारे आता आपल्याला हे वाफून घ्यायचे। साधारण 15 मिनिटे हे वाफून घ्या। वाफून आपलं झालेलं आहे। आता बारीक त्याच्या वड्या पाडून घ्या आणि हळूवारपणे कढईमध्ये सोडा। तेल तापलेलं आहे आपलं। चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला या तळायच्या आहे। गॅस अगदीच बारीक ठेवायचा नाही, त्यामुळे त्या कुरकुरीत होणार नाही। थोडासा मीडियमच ठेवायचा आहे। छान अशा लालसर होईपर्यंत आपण त्या फ्राय करूया। तुम्ही बघू शकता तयार आहे आपली खुसखुशीत आणि खमंग कोथिंबीर वडी। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।